ते पत्रक असतील, नोकरी पाहिजे का धर तुला नोकरी, नोकरी पाहिजे धर तुला नोकरी. जरांगे पाटलाला खरं तर ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. लोकसभेला म्हणत याला पाडा त्याला पाडा, याला आणा त्याला आणा, आणि आता जर त्याला कळत असेल विधानसभेला एका जातीवर निवडणुका लढवल्या जात नाही, तर मला वाटतं त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हे फक्त खोटं बोलून लोकांची मतं घ्यायची आणि ह्याच लोकांना 5 वर्ष पायाखाली तुडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मतदारसंघातल्या राजेश टोपेंनी केलं. तर माझा सगळ्यात अगोदर हा प्रश्न आहे की आपल्या मतदारसंघामध्ये असे कोणते प्रमुख समस्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या समस्यांना तुम्ही कसे सामोरे जाल? खरंच समस्या नाही, समस्या आहे मतदारसंघात, आणि सामोरं जात असताना आता आमच्या हातात सत्ता नाही ना, म्हणून आम्ही इथल्या सर्वसामान्य जनतेला काय हा प्रश्न असा आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर ती समस्या जी कशा प्रकारे सॉल्व्ह कराल? अशा निवडून आल्यानंतर तुमच्या माध्यमातून सांगतो इथल्या घनसावंगी मतदारसंघातील जनतेला की पुढल्या वर्ष म्हणजे पंचवार्षिकला लोकांनी म्हणलं पाहिजे की आम्हाला आता कावेरी बळीराम खटकेच आमदार हव्यात, इतका एकाच या मतदारसंघात करून ठेवी. अच्छा, तर आता या ठिकाणी मतदारसंघामध्ये वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी उभा आहेत आणि ज्या वेळेस आपण उभा राहतो तर आपलं एक काहीतरी वेगळेपण आपल्याला दाखवावं लागतं. तर याच्यामध्ये ह्या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये तुमचं वेगळेपण काय असेल या ठिकाणी? माझं वेगळेपण काही नाही. खरं तर इथल्या सूचित वंचिताचा आवाज म्हणून मी या निवडणुकीला उभा राहिलो, आणि येणाऱ्या पिढ्याचं आरक्षण आमचं धोक्यात आहे. आता जर या मतदारसंघात परिवर्तन जर नाही झालं आणि जिथं कायदा लिहिला जातो त्या विधिमंडळात आता जर ओबीसीचे 10-20 आमदार जर नाही केले तर 100% येणारं म्हणजे आरक्षण धोक्यात असणार आहे. ते आरक्षण धोक्यात येऊ नये ते वाचवण्यासाठी मी या मतदारसंघात उडी मारली. अच्छा, तर आता समजा तुम्ही निवडून आलात, ज्यानंतर वंचित बहुजन आघाडी VBA जर निवडून आले, त्यानंतरचा जो अजेंडा आहे जो सामान्य जनतेसाठी कसा फायदा करणार आहे आणि काय काय योजना किंवा जाहीरनामा आपण म्हणू काय काय असणार आहे सामान्य जनतेसाठी? आपण तर जाहीरनामा बाळासाहेबांचा पाहिलेलाच आहे. त्याच्यात सर्वसामान्य लोकांचे हिताचे महत्वाचे निर्णय विकास होतच राहिलो. मी म्हणतो या मतदारसंघात विकास. आता मला सांगा, राजेश टोपेंनी 2014ला घोषणा केली की तुम घनसावंगी मतदारसंघाची बारामती करणार. बारामती सोडा आमची 12 वाजली ती तिकडे 43 गावामध्ये सांगितलं होतं की एक्सप्रेस कालवा आणीन. मला वाटतं 2-4 टेम्पो तर नारळच फोडले. अहो ते तर सोडा, त्या 43 गावाचं आमचं गलाटी धरण तर किती अंतरावर आहे, तिथं सुद्धा कालवा आणून म्हणून आतापर्यंत निवडणूक लाटल्या यांनी. आता माझ्याकडे ती क्लिप सुद्धा आहे त्यांची. हे फक्त खोटं बोलून लोकांची मतं घ्यायची आणि ह्याच लोकांना 5 वर्ष पायाखाली तुडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मतदारसंघातल्या राजेश टोपेंनी केलं. चालेल. तर आपल्या मतदारसंघामध्ये आता आपण बघतो की इथे सुद्धा जमलेला जो वर्ग आहे तो तरुण वर्ग जास्त प्रमाणात या ठिकाणी. तर तरुण वर्गासाठी तुमचं काय नियोजन असणार आहे किंवा त्यांच्या रोजगारासाठी काय प्लॅनिंग असणार आहे? इथल्या तरुण वर्गाने ही निवडणूक हातात घेतलेली, इथल्या सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली. इथल्या तरुणाला माहिती आहे की आपल्याला न्याय जर कोण देऊ शकत असेल तर इथल्या शोषित वंचिताचा आवाज असणारेच लोक इथं न्याय देऊ शकतात आपल्या लोकांना. कारण इथल्या यांच्या कारखान्यात जर नोकरीला, आता कारखान्याच्या यांच्याकडे आता ज्या यांच्या गाड्या जर तुम्ही चेक केल्यात ना राजेश टोपेच्या, त्याच्यात एवढे ते पत्रक असतील, नोकरी पाहिजे का धर तुला नोकरी, नोकरी पाहिजे धर तुला नोकरी. अहो यांच्या कारखान्यावर 10-10 वर्षाचा पगारीच होत नाही. त्यांनी आता सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक रोजगार मेळावा घेतला होता. नाही, त्यांना निवडणूक आले का असे रोजगार मेळावे? हे त्यांचे धंदेच आहेत. 5 वर्षाला एकदा हे धंदे करते, परत 5 वर्ष लोकांना. मला सांगा तुम्ही, एखाद्या माणसाला 25 वर्ष या मतदारसंघाचा विकास करायसाठी लागतो. 25 वर्षात जर राजेश टोपेंनी ठरवलं असतं तर घनसावंगी सारख्या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट आणून इथल्या तरुण वर्गाला नोकरीची संधी दिली असत्या. पण हे याला करायचंच नाही ना. ते यांना फक्त इथले लोक जर पैसेवाले झालेत यांच्या मागे राहील कोण? मग इथल्या लोकांना म्हणजे तरुण वर्गाला नोकरीच मिळवून द्यायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं आहे. आता जसं मी नोकरीचा प्रश्न तुम्हाला विचारला होता, तर सामान्य जनतेचे काही मूलभूत गरजा असतात. सामान्य जनतेला फक्त काय पाहिजे? पाणी पाहिजे, शिक्षण पाहिजे, रोजगार पाहिजे, त्यानंतर जळणवळणासाठी एकमेव म्हणजे रस्ता चांगला पाहिजे, त्यानंतर शेतामध्ये जाण्यासाठी जे पानंद रस्ता असतात त्याची गरज असते, तर दुसरी गोष्ट आरोग्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या जे आमदार आहेत त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात का, काय अपूर्ण आहेत? देश स्वतंत्र झाल्यापासून आपण 3च गोष्टीवर निवडणूक लढवतो, वीज, पाणी आणि रस्ता. याच्या व्यतिरिक्त आपण निवडणुका लढवत नाही. आजही तुम्ही या मतदारसंघात जात असताना खरं तर मी त्या कोठी गावात गेलो. कोठी गावात गेल्यानंतर मी त्या दलित समाजाची आमची एक वस्ती आहे, त्या वस्तीवर भेट द्यायला गेलो. त्या वस्तीवर एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. साहेब, त्या
शाळेमध्ये जात असताना जसं आपण एखाद्या देवाऱ्यात जातो तसं हातपाय धुवून जावं लागतं, तसं त्या शाळेत जात असताना बेंदडीच्या पाण्यातून जावं लागतं छोट्या छोट्या मुलांना. मग हे राजेश टोपेला हा मतदारसंघ दिसत नाही, राजेश टोपेला हे विषय दिसत नाही. अरे बाबा, तुमचे पैसे तुमचे मुलं दिल्लीला पुण्याला शिकतात, पण आमच्या इथल्या गोरगरीब मुलांनी शिकायचं कुठं, हा सुद्धा विषय. तुम्ही जिल्हा परिषदच्या मतदारसंघातल्या या मतदारसंघातल्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या शाळा बघा हो, जिल्हा परिषदच्या बसायला सुद्धा वर्ग नेते झाल्या मुलांना. आणि मग तुम्ही राजकारण लढतात नेमकं कशावर? यांचं फक्त एकच आहे, निवडून येणे, सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. तर माझा प्रश्न शेवटचा म्हणा किंवा पुढचा प्रश्न म्हणा की सध्या तर तुम्ही भाषणामध्ये बोलता बोलता बोलून गेलात आणि त्यानंतर जो आरोप तुमच्यावरती होतो मराठा समाजाकडून किंवा ठराविक लोकांकडून की तुम्ही मराठा समाजाचा जो भगवा झेंडा आहे तुम्ही फाडला आंदोलनामध्ये, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा त्या जे आरोप होतात त्याला उत्तर काय असेल तुमचं? खरं तर त्या झेंड्याला माझा हात सुद्धा लागला. तुम्ही आजही ते व्हिडिओ नीट बघितला, पण बळीराम खटकेला त्या गोष्टीमध्ये टार्गेट करून ओबीसीचं आंदोलन दडपण्याचा कार्यक्रम होता. पण बळीराम खटके अशा धमक्याला भीक घालणारा माणूस नाही. कारण मी त्या अगोदरही सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे आम्ही लोक आहोत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं शिवराज्य निर्माण करण्याचं काम या 18 पगड जातीने केलं. आमच्या तानाजी महाराज यांनी जीवाची बाजी लावली. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी होत असताना विनाकारण खोटा आरोप करून आंदोलन दडपण्याचा कार्यक्रम होता, तो आम्ही त्यांचा हाणून पाडला. अच्छा, तर आता तुम्हाला कितपत असं वाटतं की ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर ओबीसी समाजाचं आरक्षण चाललं जाईल किंवा कमी होईल? अहो, काय राहिलंच कुठलं आरक्षण आमचं? आज सांगा ना, 8-8 वर्ष झाली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका नाही, आजही आमचं आरक्षण गेलंय ना. आरक्षणच शिल्लक राहिलं नाही. आणि मला सांगा तुम्ही, ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% मराठा समाजाला दिलं होतं, बरोबर. त्याच्यातलं 1.5% मुस्लिम समाज वापरत होता आणि 8.5% मराठा समाज वापरत होता. मग 8.5% चांगलं आहे का आमच्या ओबीसीत येऊन 29% घुसत चांगलं आहे? मग तुम्हाला जर 8.5% देत होतं, पण तुमच्या शैक्षणिक आरक्षणच तुम्हाला पाहिजे होतं, तुमचे 8.5% स्वीकारत होतं. पण त्यांना ओबीसीचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणायचं, राजकीय अस्तित्व ओबीसी संपवायचं म्हणून चाललेला हा त्यांचा डाव आहे. आता माझा शेवटचा प्रश्न राहील खरं म्हणजे, जसं की आता तुम्ही म्हटले होते की आमचे जे समाज आहे किंवा बहुवंचित शोषित समाजातल्या लोकांना उमेदवार म्हणून उभं केलं जात नाही किंवा जर केलं तरी त्यांना सपोर्ट मिळत नाही, त्यांचे मतं चालतात त्यांना पण ते चालत नाही उमेदवार म्हणून. तर मला असं म्हणायचं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आताच निवडणुकीमध्ये ज्यावेळेस MMD फॉर्म्युला चालू केला होता, मुस्लिम, मराठा आणि दलित, तर हा फॉर्म्युला त्यांनी चालू केला होता आणि या फॉर्म्युलानुसार जे आहे ते त्यांनी उमेदवार सुद्धा निवडून जे आहे उतरवणार होते आणि काही जण उतरवले सुद्धा होते. तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? नाही, जरांगे पाटलाला खरं तर ते उशिरा सुचलेलं शहाणपण. लोकसभेला म्हणत याला पाडा त्याला पाडा, याला आणा त्याला आणा, आणि आता जर त्यांना कळत असेल विधानसभेला एका जातीवर निवडणुका लढवल्या जात नाही, तर मला वाटतं त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण. आणि दलित मुस्लिम, अहो ज्या दलित मुस्लिमांना तुम्ही सोबत घेता, लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुम्ही त्या याच्या गडावर तिथल्या विशाल गडावर आमच्या तिथल्या मुस्लिम भगिनीला मारहाण झाली हो. तुम्ही इथं सुद्धा शेरदे बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्यानंतर हार टाकला, इथं दलितावर किती अन्याय झाला. आणि तुम्ही दलिताचा तुम्हाला आता कळायला लागलं काय की दलित आणि मुस्लिमाला सोबत घेऊन निवडणुका लढल्या पाहिजे? म्हणजे याचा अर्थ तुमच्या डोळ्यासमोर फक्त मताचं गणित होतं. यांची मतं घ्यायची, दलिताची मुस्लिमाची मतं घ्यायची आणि या महाराष्ट्रावर परत राज्य करायचं, ही त्यांची रणनीती होती, पण ती फेल ठरलेली. आता तुम्ही मतदार बंधूंना आपल्या चॅनल थ्रू काय सांगू इच्छिता? मी तर या मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधूंना सांगाल की बाबा हो, माझी पत्नी सौभाग्यवती कावेरी बळीराम खटके ही तुमच्यातली, तुमच्या घरातली. एकदा तुम्ही तिला मत देऊन बघा, या घनसावंगी मतदारसंघाचा काय पालट होतो तुम्हाला नक्कीच कळेल. कारण गेले 25 वर्ष आपण ज्या लोकांना मतदान केलं त्या लोकांनी काय विकास केला आणि येणाऱ्या पुढल्या 2024 ते 2029 काय विकास होईल हे बघा. कारण ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला त्या लोकांनी तुम्हाला धोका दिला. म्हणून माझी सगळ्या मतदारसंघातील माझ्या तमाम मतदारांना एक विनंती आहे की आपण गॅस सिलेंडर समोर बटन दाबून 4 नंबरचं बटन दाबून तो कावेरी बळीराम खटके येणाऱ्या 20 तारखेला मतदान देऊन 23 तारखेला जो गुलाल तुम्ही माझ्या अंगावर टाकताल त्यासाठी मी तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की बाबा येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरच बटन दाबा. धन्यवाद सर.